रमेश बारसकरांची शिवसेना ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बारसकरांना निवड पत्र देण्यात आले तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचं बोललं जातंय। रमेश बारसकरांची शिवसेना ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बारसकरांना निवड पत्रही देण्यात आलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत याचा फायदा होणार असल्याचं बोललं जातंय। मग ते देतील ना, त्याच्यावर मी काय बोलू। एसआयटीने समन पाठवल्यानंतर नितेश राणेंनी हे पुरावे सादर केलेले नव्हते, ते वारंवार आदित्य ठाकरेंवरती आरोप पण करतात। मला त्याबद्दलची माहिती नाही। पुरावे असले जबाबदार नागरिक म्हणून ते पुरावे सादर करण्याचा अधिकार आपल्याला आहे। एसआयटीने समन्स बजावले, मात्र नितेश राणे त्या समन्सला हजर राहिले नाही। मला माहित नाही। मी एवढंच समजतो की कोर्टाचा निकाल येईपर्यंत वाट पाहावी। कोर्ट सुद्धा काही खूप 10 वर्ष 20 वर्ष या निकालासाठी थांबणार नाही। तुम्हीच सांगत आहात की सीबीआयनी जर नोटीस दिला आहे तर कदाचित कोर्टामध्ये जे पुरावे दिले जातील, एव्हिडन्स दाखल केले जातील, त्याच्यावर कोर्ट काही दिवसातच निर्णय करेल की याचिका पुढे नेली पाहिजे की नेता कामा नये। आणि सर्वात महत्वाचं, सरकारकडून काय ॲफिडेव्हिट जाते त्याचीही वाट पाहू ना, कारण सरकारला तर ॲफिडेव्हिट मागितलंच जाईल। संतोष देशमुख प्रकरणाला 100 दिवस आज पूर्ण झालेले आहे। कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे 100 दिवसानंतर सुद्धा। कशा प्रकारे यामध्ये कारवाई नाही, शेवटी तो आंधळा आहे, पण पोलीस विभागाने त्याला पकडलंच पाहिजे। अन्यथा सामान्य लोकांच्या मनात एक भावना जाईल की 100 दिवस चारस शोभराजसारखा पकडला जाऊ शकतो आणि हा का पकडला जाऊ नये। तर मग आपल्याला कारण नसताना या संदर्भामध्ये लोक प्रश्न विचारतात, त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे। दंगलीमध्ये बांगलादेशी कनेक्शन समोर येत आहे, काही पोस्ट बांगलादेशी नागरिकांच्या समोर येत आहेत आणि त्यानंतर ही दंगल घडली। कसून चौकशी केली पाहिजे, कारण तुम्हाला माहित आहे की विधानसभेमध्ये एका उत्तरामध्ये माननीय राज्यमंत्री कदम साहेबांनी हे कबूल केलं की मोठ्या प्रमाणावर पश्चिम बंगालमधले सर्टिफिकेट घेऊन इथं रोहिंग्या आणि बांगलादेशी येत आहे। आणि तेव्हा मी मागणी केली, विनंती केली की मग अशा लोकांना शोधायसाठी कोर्टात जाऊन त्यांना तडीपार करावं लागतं किंवा त्यांच्या देशात सोडावं लागतं। कोर्टामध्ये 10 वर्ष केस चालत नाही आणि म्हणून मी विनंती केली की या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट केले पाहिजे, ताबडतोब निकाल केले पाहिजे आणि या निकालाच्या दृष्टीने विचार केला पाहिजे। या दंगलीबद्दल गुप्तहेरांना ऑलरेडी माहिती होती आणि पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।